लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आधी का केली नाही? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा सवाल। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अनिल परब यांची अदिती तटकरेंना विचारणा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता धुसर। या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलेलं नव्हतं, अदिती तटकरेंचं विधान। लाडकी बहीण योजनेतील 2,54,00,000 महिलांना जानेवारी फेब्रुवारीचे पैसे 8 मार्चला मिळणार। विधान परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती। आमदारकीवरची टांगती तलवार दूर। कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी याकरता कोर्टात जाणार, वकील झुंजार आव्हाड यांची माहिती। कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी, झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातली माहिती माझा चाहती। कराडने 3 आयफोनमधील डेटा डिलीट केल्याचं उघड। कराडने डिलीट केलेला डेटा एसआयटीने केला रिकव्हर। आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचेही काही व्हिडिओ उपलब्ध। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारतर्फे सभागृहात उत्तर। सोमनाथ सूर्यवंशींचा हिस्टोपॅथॉलॉजीचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी। रिपोर्ट प्राप्त झाल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहामध्ये उत्तर। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या मागणीकरता शिंदेच्या शिवसेनेची लातूरमध्ये घोषणाबाजी। लातूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग धरला अडवून। कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी। परभणीत शिंदेच्या शिवसेनेकडे वाल्मिक कराड विरोधात आंदोलन। कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची ही मागणी। सरपंच देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा। वाल्मिक कराडला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेकडे नेहरू पार्क चौकात वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। कराडचा पुतळाही जाळला। कराडला फाशीची शिक्षा द्यावी अशी ही मागणी। जालन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद। नागरिकांनी खर्डा चौकातनं तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, तसंच जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची ही मागणी। जयकुमार गोरेंविरोधात सोलापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नको, ठाकरेंच्या सेनेची मागणी। यवतमाळच्या उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हात। भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड। 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश। हजर न झाल्यास कठोर कारवाईचं सूतोवाच। राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर। धारावीतल्या नागरिकांशी संवाद साधणार, त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार। दापोली विधानसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर। रामदास कदम यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका। मनसेचा 19वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणार। राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार। मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून सर्व आमदारांकरता छावा सिनेमाचं खास स्क्रीनिंग। नरिमन पॉइंटच्या आयनॉक्समध्ये खास शोचं आयोजन। टोरेस कंपनीकडे गुंतवणूकदारांची 163 कोटी रुपयांची फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। 9 फरार आरोपींविरोधात लुकआउट नोटीस जारी। मुंबई, पुणे, नागपूरसह मेट्रो शहरांमधल्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ। वर्षभरातल्या फसवणुकीच्या 16,219 घटना। 14,768 कोटींची फसवणूक। लवकरच सायबर सुरक्षा प्रकल्पाची अंमलबजावणी। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती। पुणे मेट्रोकडून महिलांसाठी प्रवासात खास सवलत। जागतिक महिला दिनानिमित्ताने वन डे पास फक्त 20 रुपयात मिळणार। 8 मार्चपर्यंत मिळणार महिलांना सवलत। अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी। एप्रिलमध्ये बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांना टेक ऑफची सुविधा। डीजीसीआय परवानगी प्रक्रिया अंतिम टप्प्यात। खासदार अनिल बोंडे यांची माहिती। नाशिकच्या ओझर विमानतळावर आणखी एका नवीन धावपट्टीची निर्मिती केली जाणार। सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी तयार करण्याच्या केंद्र सरकारची मंजुरी। त्यासाठी 200 कोटींच्या निधीला मंजुरी। एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2650 लाल परी दाखल होणार। प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न।
टप्प्याटप्प्याने गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. स्वारगेट बलात्कार प्रकरण विशेष सरकारी वकिलांकडून मांडली जाणार पीडित तरुणीची बाजू. येत्या 2 ते 3 दिवसात पुणे पोलिसांकडून विशेष वकिलांचं नाव पाठवण्यात येणार. स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेंनी आधी अशी कृत्य केले असण्याची शक्यता. आरोपीचा 2 वर्षातील तांत्रिक रेकॉर्डचा तपास. आरोपी इतर शहरातील बस स्थानक परिसरातही फिरत असल्याची माहिती. स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्र करून येत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल होणार. गुन्हे शाखेची माहिती. मंदिरात गेल्यानं जालन्यात तरुणाला लोखंडी सळईचे चटके. उपमुख्यमंत्री शिंदेंची जालन्यातल्या पीडित तरुणाशी फोनवरून बातचीत. एकनाथ शिंदे तुझ्या मागे उभा आहे, पीडित तरुणाला आश्वासन. जालन्यामध्ये तरुणाला लोखंडी सळईने चटके दिल्याचं प्रकरण. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पीडिताला न्याय देण्याची केली मागणी. तयार प्रकरणात आरोपी ठाकरेंच्या पक्षाशी संबंधित असल्याचा दोघांचा आरोप. अकोल्यामध्ये अपहरण झालेल्या वंचितच्या महिला नेत्याची नात पोलिसांना सुखरूप सापडली. घरासमोरील बांधकामावर काम करत मजुराने केलं होतं मुलीचं अपहरण. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली 19 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या. आरोपीकडनं गुन्ह्याची कबुली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगावात शेलोडी गावात जुन्या वादातनं पितापुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला. पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. चॉकलेटचा आमिष दाखवत 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. धाराशिव जिल्ह्यातली संतापजनक घटना. आरोपीला शिरढोण पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यातल्या मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना. 2 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू, 1 कामगार गंभीर, 4 कामगार सुखरूप बचावले. रांजणगाव गणपतीजवळ कंटेनरशी मुलांना घेऊन जाणाऱ्या उंटाला धडक. अपघातात उंट जखमी, मुलांनाही किरकोळ दुखापत. पुणे अहिल्यानगर महामार्गावरची घटना. वर्ध्यामध्ये अंधश्रद्धेपोटी घोड्याची नाळ आणि अंगठ्याची विक्री. काळ्या रंगाच्या घोड्यासह दोघांना घेतलं ताब्यात. आरोपींकडून 2,25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चालत्या बसमध्ये तपासल्या 12वीच्या उत्तरपत्रिका. नांदेडहून धर्माबादकडे जाणाऱ्या बसमधील उत्तरपत्रिका तपासतानाचा व्हिडिओ समोर. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचा भोंगळ कारभारही समोर. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या बागेमध्ये मध्यरात्री संत्र्यांची चोरी. 2 लाख रुपयांची संत्री चोरीला. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिम गावात आकाशातून पाव किलो वजनाचे 2 दगड पडल्याचा प्रकार. दोन्ही दगड एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांच्या ताब्यात. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 6 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू, 1 गंभीर. जळगावातील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला. 6 शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू. गव्हाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला जेरबंद केलं. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिवारातली घटना. धाराशिवमधील ढोकी गावात कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लू. भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. वर्ध्याच्या कारंजामध्ये युवा जनशक्ती संघटनेकडून बैलांच्या शर्यतीचं आयोजन. महाराज मिसाईल जोडीने पटकावलं 6 लाखांचं बक्षीस. माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.